नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण गृहस्वामिनीच्या या सत्रामध्ये मांदेलीचे सार किंवा फिश करी आपण जी आहे ती बनवणार आहोत। ही आपण टिपिकल मालवणी पद्धतीने बनवणार आहोत। त्याकरता लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत। सर्वप्रथम आपल्याला लाल बेडगी मिरची जी आहे, अशा प्रकारे बेडगी मिरची आपल्याला विकत मिळते बाजारामध्ये। त्या साधारण 8 ते 10 मिरच्या मी इथे भिजत घातलेल्या आहेत आणि धने भिजत घातलेले आहेत गेल्या 1 तासापासून। धने आपल्याला साधारण 1 चमचा 10 मिरच्यांसाठी टाकायचे आहे। त्यानंतर आपण इथे सार करण्यासाठी लागणारे साहित्य आहे। आपण खोबरं किंवा नारळ कीस करून घेतलेला आहे। अर्धा नारळ आपण इथे कीस करून घेतलेला आहे। 10 ते 12 लसूण पाकळ्या आहेत, त्या सोलून घ्यायच्या आहे। टोमॅटो एक घेतलेला आहे। सारामध्ये आपल्याला स्पेशालिटी म्हणजे इथे कोकम लागणार आहे। तर ते कोकम आपल्याला असा मोठा न घालता आपल्याला त्या कोकमाचे तुकडे करून त्यात घालायचे, म्हणजे त्या कोकमाचा जो आंबटपणा असेल तो पूर्णपणे त्या सारामध्ये नीट उतरेल। फोडणीसाठी आपण तेल घेतलेलं आहे। फोडणीला आपल्याला कांदा आणि कढीपत्ताही घेतलेला आहे। कढीपत्त्याने एक वेगळी चव त्याला येईल, त्याच्यामुळे कढीपत्ता आपण यात घालावा। गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि मांदेली घेतलेली आहेत साफ करून। ही मांदेली अशा पद्धतीने नीट साफ करून घेतलेली आहेत। त्याला आपण साधारण 20 ते 25 मिनिटं धुतल्यानंतर 1 चमचा मीठ लावून आपण ती ठेवलेली आहे। आता आपण सार करण्यासाठी सुरुवात करताना प्रथम मिक्सरमध्ये मिरची पाणी काढून टाकायचे आहे। मिरची आणि धने हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। त्याच्याबरोबर आपण लावणार आहोत नारळाचा कीस, लसूण आणि कांदा। लसूण आणि आपण टोमॅटो त्यामध्ये घेऊन वाटून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण ही ओल्या नारळाची आणि मिरचीची पेस्ट करून वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता या वाटणामध्ये टाकायचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते लक्षात घ्या। यात आपण 1 मोठा चमचा हळद टाकणार आहोत। आपण जे आमसूल किंवा कोकम ठेवलेले आहेत ते आपण यात टाकणार आहोत आणि चवीपुरतं मीठही आपण या वाटणात टाकून घेणार आहोत। साधारण 1 ते 1.5 चमचा याला मीठ लागेल। हे आपण एकजीव करून घेतो आहोत। आता ही जी फिश आपण मगाशी मीठ लावून ठेवली होती ती आपण आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी मी इथे पॅन तापत ठेवला आहे। त्यानंतर आपण एक मोठा चमचा तेल आपण इथे घेणार आहोत। तेलाचं प्रमाण इथे बऱ्यापैकी असावं लागतं, त्यामुळे फिश करीला एक वेगळी आणि छान चव येईल। आता तेल गरम होत आहे। त्या तेलामध्ये आपण फोडणीसाठी ठेवलेला कांदा प्रथम टाकूया। अगदी झटपट होणारी ही मालवणी सार किंवा आमटी किंवा फिश करी याचा हा प्रकार आहे। पण या स्टेप्स योग्य पद्धतीने आणि योग्य वेळात फॉलो झाल्या तर हे सार अतिशय सुंदर होतं। आता इथे आपण कांदा टाकलेला आहे। साधारण मी हा मीडियम आकाराचा कांदा घेतला होता बारीक चिरून। आता आपण त्यामध्ये घालणार आहोत कढीपत्ता। चांगला मिक्स करायला देऊया। कांदा आपल्याला थोडासा यामध्ये बारीक कापून घालायचा आणि थोडा ब्राऊन होईपर्यंत त्याला ढवळायचा आहे। फोडणी मैत्रिणींनी जितकी रुचकर होईल तितकंच रुचकर आपल्याला हे सार मिळेल, तर त्यामुळे आपण ही फोडणी चांगली तयार होऊ देऊया। आता कांदा योग्य प्रमाणात ब्राऊन झालेला आहे। आता आपण यामध्ये ही जी तयार पेस्ट आहे, ओलं खोबरं, मिरची, लसूण आणि टोमॅटो याची जी पेस्ट आहे ती साधारण मी 2 ते 3 चमचे आधी याच्यात टाकलेली आहे फोडणीमध्ये। ती तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतून घेतली। गॅस आपण इथे थोडा फास्टच ठेवलेला आहे आणि आता हळूहळू करत बाकीची सामग्री किंवा बाकीचं वाटण जे आहे ते आपण या टोपात टाकत आहोत। योग्य पद्धतीने तयार फोडणी त्या वाटणाला आपण लागू द्यायची आहे। लक्षात घ्या आपण याच्यात आधीच मीठ घातलेलं आहे
त्याच्यामुळे पुन्हा मीठ घालायचं नाहीये. मीठ त्याला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत आपण हलवतो आहोत. फोडणी त्याला मीठ लागलेली आहे. आता आपण इथे धुवून घेतलेली फिश यामध्ये टाकणार आहोत. त्यानंतर पुन्हा एकदा सावकाश आपण त्याला फिरवून घेऊया. आता आपण यामध्ये पाणी घालूया. पाण्याचं प्रमाण आपल्याला जितपत हे सार लिक्विड करायचं आहे किंवा पातळ करायचं आहे त्यावर डिपेंड आहे. आता गॅस टाकून थोडा फास्ट केला आणि सावकाश यामध्ये हे पाणी टाकलेलं आहे. फिश त्यामध्ये घातल्यानंतर चमचा अगदी अलगद त्यामधून फिरवायचा आहे, नाहीतर फिश तुटू शकते. साराची कन्सिस्टन्सी पाहिल्यानंतर मला वाटतं की यामध्ये आणखीन 1 ग्लास पाण्याची गरज आहे. म्हणजे त्यात आणखीन थोडं पाणी वाढवते. आपण कन्सिस्टन्सी त्याची चमच्याने चेक करू शकता. साधारण इतपत हे साराची कन्सिस्टन्सी असणं गरजेचं आहे. फार पातळही ते योग्य लागत नाही आणि फार घट्टही लागणार नाही. या मांदेलीच्या साराला आपण आता योग्य उकळी येऊ देणार आहोत. त्यामध्ये घातलेली फिश नीट शिजली पाहिजे. त्याआधी आपण त्यामध्ये घेतलेल्या कोथिंबीरीपैकी अर्धी कोथिंबीर आपण याला उकळी येतानाच त्यामध्ये टाकणार आहोत आणि काही कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी ठेवलेली आहे. अशा प्रकारे याला एक उकळी येऊ द्या. नंतर आपण ही डिश सर्व करून घेऊ. आता या साराला एक छानशी उकळी आलेली आहे. एक 10 मिनिटं आपण याला शिजवून घेतलेलं आहे आणि यातली फिश चांगल्या पद्धतीने शिजलेली आहे. याचा एकंदरीत आपल्याला सुगंध आल्यानंतरच कळतं की ही फिश आता शिजलेली आहे आणि हे सर्विंगसाठी तयार आहे. आपण याला आता एखाद्या बाउलमध्ये काढून सर्व करू. अशा पद्धतीने आपण सर्विंग बाउलमध्ये काढून फिश करी किंवा आपण मांदेलीचं केलेलं सार सर्व करूया. वरती आपण कोथिंबीर टाकून ही छान सर्व करतो आहे. या व्हिडिओच्या नंतर आपल्याला या सगळे इन्ग्रेडियंट्स जे वापरलेले आहेत त्याची एक व्हिडिओ क्लिप आहे. ती व्हिडिओ संपल्यानंतर आपण नक्की पाहावी. थँक्यू व्हेरी मच. असेच सबस्क्राईब करत राहा आणि असे छान छान पदार्थ मी आपल्याला करून दाखवते. थँक्यू.